पोस्टमनच्या घरी सापडले टपालाची चक्क 3 पोती। पोस्टमनच्या घरी 3 पोती पत्राचं घबाड सापडले। यवतमाळच्या पांढरकवडा येथील हा प्रकार आहे। पोस्टमास्तराकडून प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न आहे। तर पोस्टमन सतीश धुर्वेंच्या घरातून तब्बल 3 पोती पत्र ताब्यात घेण्यात आले। 10व्या महिन्यात मी पोस्ट ऑफिसमध्ये माझं एक कुरिअर दिलं होतं, ज्यामध्ये काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते। तर 7/10ला मी ते इथे कुरिअरसाठी दिले होते। त्यानंतर ते हार्डली 2 ते 3 दिवसात पोचायला पाहिजे होतं, कारण ते स्पीड पोस्ट होतं, ठीक आहे। पण ते काही पोचलं नाही। तरी मी वेट केला आणखी 8-10 दिवस, पण ते काही रिसिव्ड झालं नाही, जिथे रिसिव्ड व्हायला पाहिजे होतं। नागपूरला मी पोस्ट केलं होतं ते कुरिअर, पण ते रिसिव्ड झालं नाही। तर मी इथे चौकशीसाठी आलो। तर जेव्हा चौकशीसाठी आलो तेव्हा मला असं कळलं की ते कुरिअर फक्त बुक झालेलं आहे, इथून ते डिस्पॅचसुद्धा झालेलं नाही, आणि ते म्हणजे त्याची प्रोसेसच झाली नाही आहे। पुढे बुक होऊन ते कुठे गायब झालं, काही कोणाला इथे सांगपत्तासुद्धा नाही। तर त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जर ट्रॅक नंबर असणार तर द्या, नाहीतर आमच्याकडे तुमची आरसी अवेलेबल नाही आहे असे कळविण्यात आले। पण मागील 2 दिवसात जो प्रकार घडलाय पांढरकवडा पोस्ट ऑफिसमध्ये, त्यांच्या पोस्टमनच्या घरी 2 ते 3 होते आरसी, आधार कार्ड आणि चेकबुक व इतर अनेक डॉक्युमेंट्स मिळाले। त्या अनुषंगाने पांढरकवडा पोस्ट ऑफिस येथे मोठ्या प्रकारे गैरव्यवहार चालू आहे व अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे इथं तक्रारी बी आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने पोस्ट ऑफिस पांढरकवडा येथील वरिष्ठ अधिकारी व इतर हेड ऑफिसचे अधिकारी यांनी उच्चस्तरीय चौकशी करून पांढरकवडा येथील जे दोषी अधिकारी आहे, वरिष्ठ अधिकारी, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची यावी अशी मागणी अनेक तक्रारदारांकडून करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।